त्याच्यामध्ये असे काही जोडाक्षर अशी काही आहेत की ती जोडाक्षर असून सुद्धा पहिलं अक्षर दीर्घ होत नाही, गा होत नाही. तर हा नियम जो आहे ते जर जोडाक्षर य आणि ह या दोन अक्षरांना लागत असेल, य आणि ह या दोन अक्षरांना जर जोडाक्षर लागत असेल तर पहिलं अक्षर कधीही गुरु होत नाही. तुम्हाला, तू ह्रस्वाय, तुम्हाला, ते ह्रस्वत राहतं लगागा. यमाचा हे तर सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर ह झालं तुम्ही, तुम्ही, तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी सांगते तुमच्या, तुमच्या. म वर कुठलाच जोड पडलेला नाहीये. ल ल गा, हिच्या, ल गा. हे ह किंवा य ला ही जर अक्षरं लागली तरीही पहिलं अक्षर हे दीर्घ होत नाही. पण आता इथे एक पण आहे. हा जो अपवाद आहे की हा बऱ्याच लगाल, बरोबर आहे. तर हा जो अपवाद आहे, ह आणि य ला जोडाक्षर लागल्यानंतर अलीकडलं अक्षर गुरु होत नाही, हा जो अपवाद आहे, या अपवादालाही अपवाद आहे आणि तो आहे उच्चाराचा. तुमच्या म्हटल्यावर जर म दीर्घ होत नाही, पण मच आहे. समस्या, समस्या. आता म काय होईल? ल गा गा. समस्या, स्याला स हा यलाच लागलेला आहे. तुमच्यामध्ये म दीर्घ होत नाही, पण समस्यामध्ये म हा दीर्घ होतो. तो उच्चारानुसार, आपण त्या शब्दांचा उच्चार कसा करतो याच्यानुसार. त्याच्यानंतर कौसल्या, ल य ला लागलाय, पण त्या ठिकाणी स हा दीर्घ होतो, त्याच्या दोन मात्रा. आपण लागल्या जर म्हटलं, चिंचा लागल्या, गचा ते फरक पडला का? लागल्या, गाल गा, काहीच फरक नाही पडत. पण कौसल्या म्हणताना अक्षर तशीच आहे. लागल्या, आ अ आ, इकडे कौ, औ अ आ, कौसल्या. पण स वर हा जोर पडतो आहे, त्यामुळे या ठिकाणी अपवादालाही अपवाद असं म्हटलं जातं. कौसल्या, गा गा गा. लागल्या, गाल गा. अक्षर सारखी आहेत, पण उच्चार जो आहे त्या उच्चारानुसार आपली जोडाक्षर ठरत असतात. मित्रांनो, हा उच्चारानुसार झाला. आता तिसरा एक अपवाद आहे. हा तिसरा अपवाद असा आहे की आपण लिहितो तेच, लिहितो शब्द तोच, अक्षर तीच, पण उच्चार मात्र वेगळा होतो आणि लगावली बदलते. हा, हे तुम्ही आता जे कोणीतरी टाकलंय की पुढच्या अक्षरावर जर आघात होत असेल तरच, पण त्याला हे आता अपवाद चाललेले आहेत आणि हे उच्चारानुसार मी सांगितले. आणि उच्चारानंतर आता येतो आहे आपल्याकडे आपण सारखेच शब्द, पण जर अर्थ बदलत असेल आणि अर्थाबरोबरच त्याचा उच्चार बदलत असेल तर त्याची लगावली बदलते. आता याच्यात नेहमीच मी उदाहरण घेते की दिवा. दिवा शब्द म्हणजे काय? दी ह्रस्व आहे, ल गा.
आणि आपण जर सहज म्हटलं की दिव्याची वात मोठी कर, दिव्याची, दिव्याची, ल गा गा, लघु गुरु गुरु. पण एखादं कुठलं तरी कुणीतरी दिव्य केलं असेल, काय दिव्य केलं त्यांनी आपण जे म्हणतो, मग जर त्या आणि त्याची कुणाशी तुलना होत नाही असं सांगायचे, त्या दिव्याची तुलनाच होत नाही. दिव्याची वात मोठी कर, या ठिकाणी दिव्याची तसंच लिहिलंय, दिव्याची तुलना होत नाही, इथेही दिव्याची तसंच लिहिलंय. दीर्घ ह्रस्व, वला या आणि ची, दोन्ही ठिकाणी दिव्याची सारखंच लिहिलंय, पण एकाचा उच्चार होतो दिव्याची, एकाचा उच्चार होतो दिव्याची. त्यामुळे या ठिकाणची लगावली बदलते, कारण दीवर आघात होतो बोलताना. लिहिलं म्हणजे कोणीतरी विचारेल की मॅडम त्या ठिकाणी तुम्ही दिव्याची लिहिलं, तिथे लगागा लिहिलं आणि आता तुम्ही गागा लिहिता, तर आघात कसा झाला आहे हे बघायचं आणि त्यानुसार आपला जोडाक्षर ठरवायचं. दुसरा एक शब्द सांगते, आपण लावणे, लावणी, जी धानाची लावणी होते, आपण पेरतो ती लावणी करतो. आणि एक म्हणजे लावण्य वगैरे जे असतं त्याला आपण एक तो लावणी शब्द, त्याला लावणीचं जे आहे, लावण्याची कामं, धान लावण्याची कामं संपली, धान लावण्याची कामे संपली, लावण्याची, गाल गागा. तिच्या लावण्याची तुलनाच नाही, तिथे लावण्याची असंच लिहिलंय आपण, ला व न ला या ची, पण म्हणताना का लावण्याची, मग व हा दीर्घ होतो या ठिकाणी, लावण्याची, ल गा गा गा. एका ठिकाणी आपण काय केलं, लावण्याची गाल गागा केलं, लावण्याची, लावण्याची, गागा गागा, गाल गागा या ठिकाणी होत नाही. आणखी एक शब्द सांगते तुम्हाला, तू कुठली आहेस, पुण्याची, मी पुण्याची आहे, मी पुण्याची आहे हे मी सांगते आता. आणि पुण्याची म्हणताना पु हा ऱ्हस्व लिहितो, ण्या ची, ल गा गा. पण नाही पुण्याची मोजणी हा अभंग जर घेतला, लिहितो तेच, पण तो शब्द पुणे नाहीये, ते पुण्य शब्द आहे. आणि पुण्य शब्दाला पुण्याची, पुण्याची आणि पुण्याची, पुण्याची पुण्याची, पुण्याची पुण्याची, गागा, लगागा गागा गा, लगागा गागा गा. हव्यास, याला व लागतो, पण म्हणताना किती हव्यास, आपण हव्यास नाही म्हणत. या हव्यात का म्हणताना आपण हवर जोर येत नाही, पण हव्यास म्हणताना हवर जोर येतो, त्यामुळे ह हा दीर्घ होतो, त्याच्या दोन मात्रा होतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे जोडाक्षर जे आहे की पुढल्या अक्षरात, प्रत्येकच ठिकाणी पुढल्या अक्षराचा आघात झाल्यावर ते अक्षर दीर्घ होतो, पण प्रत्येक वेळेला तो आघात होतोच असं नाही. कारण तुम्ही जेव्हा तुम्ही म्हणता त्याला लगा होतं, पण तुम्ही तुम्ही असं जर आपण रागावून बोललो तर तो गागा होतो. यावरून एक लक्षात येतं की गझल लिहित असताना शुद्धलेखन, व्याकरण याकडे जेवढं आपलं लक्ष द्यायला हवं आहे, तेवढंच या जोडाक्षरांकडे सुद्धा आपलं लक्ष जायला पाहिजे. आणि जोडाक्षर म्हटलं की उच्चार आलाच, आणि उच्चारानुसार ही जोडाक्षर आपली ठरलेली असतात. आता मला सांगा, याच्यात तुम्हाला आणखी काही शंका असतील, कोणाचे प्रश्न असतील तर ते तुम्ही लिहून पाठवा मला इथे, किंवा बोलून तुम्ही हे सांगा, त्याची आपण पुन्हा लगाल, बरोबर आहे, हा असे टाकली तरी हरकत नाही.
पुन्हाचा लगागा, कारण उवर जोर येत नाही. आणखी कोणाला काही याच्यात जिव्हाळा, ठीक आहे, लगागा बरोबर आहे. आता तुम्ही आपलं अनम्यूट करू शकता आणि काही प्रश्न, पण एकदम सगळ्यांनी करू नका. पहिले हाताचं चिन्ह आहे ते दाखवा आणि त्यांनी अनम्यूट करायचं, त्यांनी बोलायचं. बोला. हा नमस्कार ताई, बोला. ते पुन्हा जरा पुण्याची आणि पुण्याची ह्याची लगावली सांगा जरा. पुण्याची तुम्हीच सांगा आता. आता पू रस्वाय लगागा, लगागा पुण्याची. हा मी पुण्याची आहे एखाद्या मुलीने म्हटलं तर त्याचं लगागा होईल. हा आणि पुण्याची हा तुम्हीच सांगा. तर गा 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 होईल. गा गा गा. पुन अधिक या ची थोडाशी वरती पुन न हलंत राहील पुण्याची. आता पू आणि न ला जोडून घ्यायचं का ताई? काय पू आणि न ला जोडायचं. पुण्याची. पू पूर्ण लिहायचा, छोटा पू. हा पाण्याचा ण हलंत ठेवायचा. हा लंगडा म्हणतो आपण, लंगडा. हा 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 या ल गा गा. एक लगागा होईल, एक गागा गा होईल. हा दुसरं जे आहे पुण्याची, त्या ठिकाणी गागा गा होईल. हा हा म्हणजे पंढरपूर पुण्याची भूमी आहे, हा तर तिथं गा 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 होईल. हा आणि ण हलंत होईल. हा हा अधिक या अधिक ची पुण्याची. हा बोला. आणि तुमचं काम झालं की म्यूट करा परत. ओके, थँक्यू धन्यवाद. एक एकाने बोला, काय हरकत नाही, विचारा प्रश्न. माये कर्तव्य याला गालल होईल ना, गालल कर्तव्य. नाही, कसं होईल कर्तव्य गाललं? क वर पण जोर आहे, ट वर पण जोर आहे. ओके, कवर पण टाऊ य गागा. अच्छा, गा गाल गागा. ओके. रल हलंता. हा तवर रफार आहे, पण तवर रफार आहे, पण व्यचा जोर पडतोय. कर टाऊ य अशी फोड होती. गागाल. गागाल. माई बोला. माझी एक शंका अशी आहे की कोवळे उन्न तर आपण उन्न म्हणजे ल करू, ठीक आहे. उन्हा पण किती उन्न असं जर म्हटलं तर मग ते गाल होईल ना. किती उन्न पडलं, किती उन्न नाही म्हणत आपण, त्याचा उच्चार आपण उन्हा म्हणतच नाही. ऊन पडलं असंच म्हणतो. उन्हा कधीच म्हणत नाही. हा तू पुन्हा भांडलास माझ्याशी, या ठिकाणी पुन्हा, पण तू पुन्हा भांडलास असं म्हणू शकतो. पहिल्या पुन्हामध्ये लगा होईल, दुसऱ्या पुन्हामध्ये गागा होईल. तू पुन्हा भांडलास, तू पुन्हा भांडलास असं म्हणू शकतो. हा पण तुम्ही ऊन जे म्हणताय, ऊन ते उन्हा नाही म्हणत आपण. त्यामुळे गझल लिहिताना मी आधीच म्हटलं, उच्चार सुद्धा आपले तेवढे स्पष्ट आणि करेक्ट असायला हवेत, म्हणजे आपली लगावली चुकत नाही. बरोबर. आणि कोणाला काय विचारायचं? आणखी मॅडम अक्षम्य शब्दाबद्दल पुन्हा एकदा सांगा. माई दिव्याचा फ्रॉक आणि दिव्याचा फ्रॉक, दिव्याची वात आणि दिव्याचा फ्रॉक. हा ठीक आहे ना. दिव्याची वात आणि दिव्याचा फ्रॉक तुम्ही सांगा. गागा होईल, गागा होईल. पहिला लगागा होईल, दिव्याची वात दिव्याची, आणि दिव्याची
दिव्याची गा फ्रॉक गा 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 होईल. गा 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 आणि देव अधिक या असं येईल. याला संयोगाभासोच्चारण म्हणतात माई. हो ते आता काय मी तेवढे कठीण शब्द इथे वापरत नाही, फक्त मी समान धर्मी नाही समान दिसणारे असं म्हटलं. नाही, याला थोडस व्याकरणाचा अभ्यास लागतो ना ताई. हो, व्याकरण मी अगदी सुरुवातीलाच सांगते. एक माझा ऑनलाईन वगैरे हे सगळं याच्यावर विश्वास आहे थोडासा, पण माझा सगळ्यात जास्त विश्वास माझा याच्यावर आहे. हे पाहिजे मला. आणि तुम्हाला सांगते, वही आणि पेन हे आवश्यक आहे. अभ्यास सुरू करताना पहिल्याच दिवशी सांगतो आम्ही, एक मोठी हे माझी छोटी वही आहे, पण वही पेन व्याकरणाचं पुस्तक किमान 12व्या वर्गापर्यंतचं 10वी-12वीचं आणि एक शब्दकोश, एवढ्या गोष्टी आवश्यक आहेत. कारण काय होतं, विषय निघालाच म्हणून सांगते, शब्दकोशामुळे एक होतं की बरेच लोक गरज नसताना मराठीमध्ये हिंदीचा भरणा करतात. माझा हिंदीला विरोध नाही, माझा हिंदी भाषेला विरोध नाही, मी सन्मान करते. पण जर मराठी गर्भश्रीमंत भाषा आहे तर मराठीमध्ये अकारण हिंदी का घुसवायचं, का घुसवायचं? आणि त्याला म्हणजे त्याला त्याच तेवढे समानार्थी मराठी शब्द आहेत. लोक कमरा लिहितात. कमरा लिहिण्याची मग खोली लिहा ना. जिंदगीने कशाला पाहिजे? जिंदगीने जीवनाने म्हणा ना. जिंदगीने कशाला पाहिजे? आणि माझा विरोध का आहे याचंही मी तुम्हाला असं कारण सांगते. मराठी आपण खूप सोचले हो, खूप समजून घेतो, सगळ्यांना समजून घेतो. भाषा या, अमुक या, सगळ्यांना सांगून देतो. तुम्ही हिंदी मुशायरात जा एखाद्या वेळेला आणि त्यांच्या हिंदी किंवा इंग्लिशच्या कवितेमध्ये तुम्ही मराठी घुसवून बघा बरं. एक घाटी म्हणून तुम्हाला हाकलून लावतील, नाही आता हिंदी तो काय को आया. चालेल का? हिंदीच्या मुशायऱ्यामध्ये तुम्ही जर मराठी मध्ये मध्ये घुसवलं त्यांच्या त्या तुमच्या हिंदीच्या गझलेमध्ये, तुम्हालाही आवडणार नाही आणि हिंदी ऐकणाऱ्यांना त्याहून आवडणार नाही. मग इतकं सगळं जर आहे तर मग आम्हाला मराठीचा अभिमान का असू नये? अहो, अभिजात भाषा मिळाली आपल्याला, मग अभिजात मराठीचा जर, आणि आपल्या भाषेबद्दल तुम्हाला कल्पना आहे? साधा स्वर आणि व्यंजनांचा विचार केला, स्वर स्वरादी मिळून किती येतो आता? किती आहे? अ आ इ हे सगळे रूळ झाले, ऍ झाला, अ झालं, 15 खडी आहे, 14 खडी नाही 15 खडी झालेली आहे. आणि व्यंजन म्हटलं 36 व्यंजन, त्यापैकी आपण अंग आणि य सोडून देऊ, परत त्र आणि श्र 38, आणि याला प्रत्येक याला गुणिले 15 करा, मांडायचं. गुणिले 15 करून ती अक्षर, फक्त ही अक्षर सांगते मी, आणि ह्या प्रत्येक अक्षराला जोडाक्षर लावा. क ला य लावा, क ला ख लावा, क ला ग लावा, क ला घ लावा, क ला ट लावा, आणि प्रत्येक याची परत पुन्हा तुम्ही 15 खडे मांडा. आपण जी 12 खडे म्हणतो तशी. किती अक्षर होतात? आज लाखो अक्षर तयार होतात. आणि अशा प्रकारे समृद्ध अक्षरांची भाषा, हजारो अक्षरांची, लाखो शब्दांची भाषा. आणि ज्यावेळेला म्हणतात की आम्हाला कवाबी सापडत नाही, आम्हाला यमक सापडत नाही, त्यावेळेला कीव येते. का नाही सापडत यमक? कारण आमचं वाचन कुठेतरी कमी पडतं, आम्हाला डिक्शनरीत आपल्याला शब्द सापडत नाहीत, आम्हाला शब्द कळत नाहीत, आम्ही मराठी बोलत नाही. कारण समोर माणूस आला की आपण सरळ हिंदीमध्ये बोलायला सुरुवात करतो.
किंवा छाप पाडायची असेल तर इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात करतो. आम्ही मराठी विसरून गेलो. आधी घरीदारी सगळीकडे तेच वातावरण. त्यामुळे होतं काय, अभिजात मराठीसाठी मुठभर लोकांनी आग्रह धरला, अभिजात मराठी मिळाली, पण त्या अभिजात मराठीचं जतन करायचंय आपल्याला, त्याची जोपासना जी करायची आहे ती तुम्हा आम्हा साहित्यिकांची आज भूमिका असायला हवी. आपण ते करायला हवंय. जबाबदारी आपण ती भूमिका घेतली, जबाबदारीने भूमिका घेतली. ती जबाबदारी जर आपण पार पाडायचं ठरवलं. आणि काय होतं की शिवाजी जन्माला यायला हवा शेजारच्या घरात, पण माझ्या का नाही. आणि ती सुरुवात नाही, त्यांनी सुरुवात केली की मी पण करेन असं नाही, मी करेन, माझ्यापासून सुरुवात करूयात ना. हे बघा, आपण इंग्लिश शिकलोय, आपण हिंदी शिकलोय, ओघामध्ये बोलण्यात आपल्या ती गरज म्हणून कायकू करती रे वगैरे आपण बोलावं लागतं. घरी जर बाई येणारी हिंदी असेल तर तिला तिची मला बोलावंच लागेल, तो भाग नाही. पण आपण ज्या वेळेला अक्षर साहित्य निर्मिती करतो, जोपर्यंत तुमच्याजवळ तुमची गझल आहे त्यावेळेला ती तुमची असते, पण ती जेव्हा बाहेर पडते, प्रकाशित होते, आणि आज तर या सोशल मीडियामधनं समाज माध्यमाच्या द्वारे आता लिहिली की घटकाभरामध्ये व्हायरल होते, ती सगळीकडे पसरते. आणि तिथे जर त्या चुका असतील आणि मग लोकांनी आम्हाला नावं ठेवली, ते मग सगळे लोक आम्हाला नावं ठेवतात. पण आम्ही किती काळजी घेतो की मी लिहिल्यानंतर मी आत्मारामला किंवा दासू काकांना किंवा दासरींना, मी बापूंना मी किती वेळा पाठवते की अरे आत्मा बघ बरं काही चुकलंय का. ही माझी जबाबदारी. मला आत्मा प्रत्येक वेळेला गझल पाठवतो, माझी जरा नजर टाका. बापू दासरी आजही मला गझल पाठवतात, दासू काका आजही पाठवतात, आणि कितीतरी लोक आहेत जरा बघ बाई काही. कारण काय होतं की आपण लिहितो, माणूस आहो, आपलं चुकतं. मी पण सध्या 45 वर्ष लिहिते, पण रस्व दीर्घाची कधीतरी गल्लत होऊ शकते. एकदा नजर टाकायला आपल्या मित्रांना दाखवली, वाचून पाहिली, आणि काल लिहिलेला शेर आज जुना होतो, शिळा होतो. काल लिहिलेलं असेल की मला आज वाटतं नाही नाही त्या कालच्या शेरामध्ये ना या शब्दाऐवजी हा शब्द पाहिजे. आपण हे संस्कार का करत नाही. आणि हे जर संस्करण करत राहिलो आपल्या रचनांवर, आणि नंतर जर छान वेळ घेऊन आपण जर ते पोस्ट केलं, ती शेअर केली रचना, तर त्याची मजा काही होत आहे. ते चुकीचं काहीतरी बाहेर जाण्यापेक्षा ते नीट जायला. आणि अर्थात हे सगळं ओघात निघालं म्हणून मी आज सांगितलं, पुढेही बोलता आलं असतं. पण मित्रांनो, त्यामुळेच काय करा की तुम्हाला मी सांगितलं की शब्दकोश तुम्हाला हवाच आहे, व्याकरण हवंच आहे, पण त्यासोबत आज भरपूर कथा गझल संग्रह बाहेर पडलेले आहे. आज आपण मार्केटमध्ये गेलो आणि एक भाजी आणली तर ती 200 रुपयाच्या आत आपल्याला एका वेळची भाजी होत नाही. आणि त्या 200 रुपयाचं जर एक पुस्तक विकत घेतलं तर त्यातनं तुम्हाला 100 गझल वाचायला मिळतात. तुम्हाला त्याचा म्हणजे राबता कसा आहे, कुठले विचार त्यांनी मांडलेले आहेत, त्यांची गझल कुठल्या दिशेला चालली आहे, आज गझल लिहिणारे कशा प्रकारे लिहितात, जुन्या गझला भटांच्या काळची गझल होती ती कशी होती, त्याच्यानंतर आमचा काळ होता, आमच्या काळाची गझल कशी होती, आणि आज नवीन मुलं जी लिहितात त्यांची गझल कशी आहे, हा अभ्यास. अरे वा, त्यांनी दाखवलं, तुमच्याकडे आहे वाटतं हे पुस्तक. तर हा जो प्रकार आहे तर हे वाचायला हवं. आजही आम्ही म्हणजे माझ्या उशाशी माझा रोज मला वाचल्याशिवाय चैन पडत नाही. आणि म्हणजे प्रसंगी काय म्हणतात की दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी वाचित जावे असं जे म्हणतात, तर ते लिहिणं वाचणं असेल तर तुम्ही अद्यावत राहता. आज कुठे आपण आहोत, आमचं स्थान काय आहे याच्यावर आपलं लक्ष राहतं, आणि त्यातूनच आपल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होत जातात. आपल्याला जे काय वाटतं ते सगळं समजत जातं. गझल लिहिणे काय फार कठीण नाहीये. म्हणजे मी जे सांगितलं त्यामुळे ती घाबरून जायचं कारण नाही की जोडाक्षर मला जमणारच नाही असं नाही. उच्चार करून पहा. म्हणजे हे सगळे नियम जे सांगतो ते नियम असतात, पण त्यातही उच्चार करून बघायचा, आणि तुमचं जोडाक्षर कसं आहे, त्याचा आघात कसा पडतोय की नाही पडत हे पाहून तुम्ही लगावले ठरवायचे. समजलं सगळ्यांना?
आणखी काही शंका अडचणी? हा माई बोला. हॅलो. हा माहिती वक्तृत्व कसं हे वक्तृत्व वक्तृत्व हा काढा तुम्ही. काय होईल? बक क हलंत आहे. हो तृत. हा तृ मध्ये रू आहे. रू ह्रस्वच आहे. तृत तृ आणि त. बक तृ आणि हलंत. बक अधिक तृ अधिक त वक्तृत आणि शेवटी ब. गा गा ल. कळलं? बक तृत ब. तृत्व. हा कारण आधीच मी सांगितलं अ इ उ आणि रू हे 4 स्वर जे आहेत हे ह्रस्व आहेत. गा गा ल. अक्षम्य गागाल होईल ना? अक क्षम म्य गा गा ल. अक श शाळेचा क्षम य ही फोड आहे. आता मग काही उदाहरणं देऊन आपण उद्याचा होमवर्क देऊया ना गृहपाठ. माहिती नक्की. अच्छा आपण आजच्या या गजर कागदाचा म्हणजे दुसरी हे मला काय म्हणायचं होतं की दुसरा मार्गदर्शन. पहिलं मार्गदर्शन माहिती पण हे आपली दुसरा दिवस दुसरा शुक्रवार ते आपण याचा समारोप करूया आणि त्याच्यानंतर वैयक्तिक कोणाला काय बोलायचं आपण त्याच्यावरती म्हणजे कोणाला काही शंका आहेत विचारायच्या आहेत. सर आहेत बाटवारकर सर आहेत. फक्त मी आता थोडी रजा घेतोय माई. चालेल चालेल. हा मी आज रजा घेतोय कारण आता भाषा छोटी आली माझी. माझ्याकडे पण नाही आमच्याकडे पण तिथीप्रमाणे आज माझा वाढदिवस आहे आणि तारखेप्रमाणे उद्या म्हणजे आज रात्री आता सुनबाईचा वाढदिवस आहे. आमच्या इकडे वाढदिवस आहे. वाढदिवसाला शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुनबाईला पण सांगा वाढदिवसाच्या शुभेच्छा. 2005-06 साली बाईला माझा वाढदिवस राजदत्त साहेबांनी केला होता. भीमराव पांचाळे राजदत्त साहेब त्यांच्या अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. आज विशेष म्हणजे 60 जण जॉईन झालेले आहेत. 60 ही आकडा चांगला आहे आपल्या दृष्टीनं की जे शिक्षण सगळी शिकणारी मंडळी आहेत. आणि त्याच्यात अधिक 7 माझं वय आहे. हो आणि मिन्ने सर जॉईन झालेले आहेत ते ऐकतायत. गौतम सूर्यवंशी सर जॉईन झालेले आहेत ते ऐकतायत. माहिती तुम्ही पुढे चालू ठेवणार? नाही आता आपण या ठिकाणी बंद करूयात. झालं 10:30. तुम्हाला काही बोलायचंय का? नाही आपण थोडेसे शंका समाधान याच्यासाठी मी तर विचारतेच आहे त्यांना सगळ्यांना. हा आपण काय करू की ज्यांना हा म्हणजे आपल्या अगदी बाळबोध शंका जरी असली किंवा कसं विचारू तरी पण ते विचारणं शिकत असताना शंका विचारणं. तर तुम्ही ज्यांनी हँड रेज केलेला आहे त्या एकेकाने बोलायला सुरुवात करावी म्हणजे ऐकू येईल. एकदम सगळ्यांनी अनम्यूट केलं तर ते मेस इन मेस होऊन जाईल म्हणजे कोणाचं ऐकू येणार नाही. तर त्यांचे हात ज्यांचे हात त्यांनी शंका विचारली. समजा आता 60 लोक आहेत. 60 लोकांपैकी एखाद्याने शंका विचारली आणि कोणाला तरी वाटलंय काय बाळबोध आहे आणि तो हसला तर शंका विचारणाऱ्यांना एकदाच हसतील लोक आणि शंकेचं निरसन न केलेल्या लोकांना आयुष्यभर असतील. खरंय खरंय खरंय. त्यामुळे शंका विचारून मोकळं व्हायचं. मला
आता तुम्हाला काल सांगितलं की मला जॉईन होता येत नव्हतं. मी काल तुम्हाला ट्रायल घेतली आणि माझ्या नातीने मला जॉईन करून दिलं वय वर्ष 9. आता ती माझी गुरु झाली याच्यातली. माझी गुरु झाली 9 वर्षाची. ताई माई ते आजन्म जे आहे तर त्याची लगावली गा गा ल असं होते. बरोबर आहे. हा ऑलरेडी हा अगोदरच गा आहे, गुरु आहे आणि जन तो गा होईल आणि म हा ल होईल. अगदी बरोबर आहे. आणि गा गाला आणि प्राचीन प्राचीन जे आहे तो प्राण अगोदरच गा आहे. हो, प्राचीन साधा आहे. हा आणि आपुलीच आता तुमच्या पुस्तकामध्ये प्राचीन प्रेमिकांचे अस्सल रुमाल हाती आपुलीच फक्त पत्र ते दिसून आली. नाही, त्या ठिकाणी कोणत्या याच्यामध्ये काही प्रिंटिंग मिस्टेक पण झालेली आहे काही. नाही, आपुलीच जे आहे आपुलीच तर ते पण गा गालच आहे का? ते अपुलीच आहे तो शब्द. अपुलीच तो गा गालच होईल ना. ल पाहिजे अपुलीच त्या लईसाठी. परंतु माई आपुलीच जे आहे हा शब्द त्याची लगावली गा गा ल अशीच होईल ना. नाही, पू रस्व आहे ना. हा पू रस्व नाही, सॉरी रस्व आहे. रस्व क्षमा असावी, रस्व आहे. बरं, मला जरा आतमध्ये बोलवलेले लोक आलेले आहेत लोक, त्यामुळे मला रजा घ्यावी लागेल आता. नंतर पुन्हा मी एखादं लेक्चर परत करेन. आत्ताच मुलगा आला बोलवायला. ठीक आहे, चालेल. धन्यवाद माई, धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांच्या वतीनं मी आपले मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. प्रशांत पाटोळे आहेत का? काहीतरी करायचं माझं बरोबर. प्रशांत पाटोळे नाही जॉईन झाले. ठीक आहे. आता आपण आपला वर्ग पुढे चालू ठेवूयात. काही प्रश्न शंका असतील विचारा. नसतील हा बोला. माझा प्रश्न असा आहे की आपण जी लगावली आहे म्हणजे आता लगा असेल गाला असेल अशा किती प्रकारे लगावली येऊ शकतात अक्षरांमध्ये? त्याचं परम्युटेशन कॉम्बिनेशन जर केलं, याच्यावर मी माझ्या एका व्याख्यानामध्ये बोललेलो आहे. तर आपल्या जे गण आहेत यर सम मज तम ही आहेत ती 4 अक्षर आहेत ना. य यमाचा लगा गा हा एक कॉम्बिनेशन झालं. लगा गा बरोबर आहे. बरोबर. यमाचा म्हणजे लगा गा. आता हे लगा गा आता याचे कॉम्बिनेशन कसं करता येईल? तर आता सुरुवातीला काय आहे? ल आहे आणि नंतरचे 2 काय आहेत? गा गा आहेत. आता काय करायचं? हे पहिलं जे ल आहे याच दुसऱ्या नंबरवर टाकायचं आणि 2 नंबरवरचा गा अलीकडे घ्यायचा. म्हणजे काय झालं सांगा बरं? माईचा लगा गा याच्यातलं ल पहिलं गा ल गा. आता तुम्ही लिहूनच घ्या, हे सगळ्यांनी लिहून घ्या. पहिली लगावली लगा गा, दुसरी लगावली गा ल गा आणि आता तिसरी लगावली म्हणजे आता ल तिसऱ्या स्थानी न्यायचं. रेबा सर, मी थोडस एक स्पष्टीकरण देऊ का सर याच्यामध्ये थोडस? हो जरूर जरूर द्या सर. एकदा परिचय द्या आणि सुरुवात करा. मी वसंत गोमासे बोलतोय सर, नागपूरवरनं. यामध्ये 8 प्रकारची गण असतात. हो. य र त न भ ज स म.
साध्या शब्दामध्ये आपल्याला असं म्हणता येईल, आद्य लघु, मध्य लघु, अंत्य लघु, सर्व लघु. कळतंय का सर्वांना? हो 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 समजतंय. आता अनम्यूट करा तुम्ही. आपल्या आता गप्पा सुरू आहेत, अनम्यूट करा ज्यांना बोलायचंय. ते यरतन परत एकदा सांगा सर. यरतन भज सम. भज सम. ओके. आता यच्या समोर लिहा य यमाचा. रच्या समोर लिहा र राधिका. तच्या पुढे लिहा त ताराप. त काराप. ताराप ता. अच्छा ओके. ताराप. ताराप. न नमन. ओके. भज समज लिहा आता भ भास्कर. भास्कर. भज ज जनास. जगा. जनास. जनास. स सम. सर काय म्हणलात? स काय? समरा. समरा. हा. म मानावा. ओके. म्हणजे बघा पहिलं सुरुवातीला झालं पहा. आता य कडे लक्ष द्या. याला म्हणतो आपण आद्य लघु. आद्य लघु म्हणजे सुरुवातीला ल आहे. दुसऱ्या याच्यामध्ये मध्य लघु. म ल मध्ये आहे राधिका मध्ये. ओके. आद्य लघु, मध्य लघु. आद्य लघु, मध्य लघु, अंत्य लघु. य र त न. त ताराप मध्ये ल शेवटी आहे. ओके. आणि न मध्ये पूर्ण लघु आहे, सर्व लघु. ओके. आता भ भास्कर मध्ये आद्य गुरु. ओके. मध्य गुरु दुसऱ्या ह्याच्यात. ओके. अंत्य गुरु समरा. ओके. आणि शेवटी आहे सर्व गुरु म्हणजे मानावा. सर्व गुरु. सर्व गुरु. म्हणजे आपल्या समजण्यासाठी हे थोडस एक स्पष्टीकरण होते की आद्य लघु, लघु, सर्व लघु, आद्य गुरु, अंत्य गुरु आणि सर्व गुरु. वसंत गोमासे सर, यामध्ये एक शाळेमध्ये असताना आम्हाला हे कसं पाठ करायचं याच्यासाठी एक याच्यावर कविता तयार केलेली, ती तुम्ही लिहून घ्या. की आद्य लघु तो यगन म्हणावा. आद्य लघु तो यगन म्हणावा. अमृताचा फोन नाही आला. रगण म्हणावा मध्य लघु. नाही पण इतक्या रात्री जागी होती अजून. हा आद्य लघु तो यगन म्हणावा, रगण म्हणावा मध्य लघु. दुसरी ओळ हे लिहूनच घ्या. मी सांगतो, दोन दोन वेळा सांगतो, तुम्ही लिहून घ्या. आद्य लघु तो यगन म्हणावा, रगण म्हणावा मध्य लघु. तिसरी ओळ अंत्य लघु तो तगण म्हणावा, अंत्य लघु तगण म्हणावा. पुढची ओळ नगण म्हणावा सर्व लघु. हे झालं पहिलं कडवं. आता दुसरं कडवं लिहून घ्या. आद्य गुरु तो भगण म्हणावा. आद्य गुरु तो भगण म्हणावा, जगण म्हणावा मध्य गुरु. जगण म्हणावा मध्य गुरु.
ओके. तिसरी ओळ अंत्य गुरु तो सगण म्हणावा. अंत्य गुरु तो सगण म्हणावा. सगण म्हणावा मगन म्हणावा सर्व गुरु. म्हणजे बघा, मी कुठलंही पुस्तक समोर न ठेवता शाळेमध्ये चौथीला असताना आम्हाला जे हे 8 गण शिकवले होते, यमाचा राधिका ताराप नमन भास्कर जनास समरा मानावा, तर याची आमच्या सरांनी चौथीत असताना आम्हाला ही कविता शिकवली होती, जी मला आता जवळपास 50-55 वर्षानंतर ते लक्षात आहे की मी एकदा म्हणतो, तुम्ही चेक करा. आद्य लघु तो यगन म्हणावा, रगण म्हणावा मध्य लघु, अंत्य लघु तो तगण म्हणावा, नगण म्हणावा सर्व लघु. आद्य गुरु तो भगन म्हणावा, जगन म्हणावा मध्य गुरु, अंत्य गुरु तो सगण म्हणावा, मगन म्हणावा सर्व गुरु. आणि याचे जे तयार होतात तेवढे कॉम्बिनेशन, त्याच्यावरच सगळे वृत्त जे आहेत, 197 अक्षर गणवृत्त आणि 260 मात्रा गणवृत्त, हे या 8 गणांवर आधारित आहे. हे सगळे हे ज्याला समजलं बेसिक. हॅलो सर. हा हॅलो सर. ते सर्व लघु ते सांगा की. हे बघ, मी एकदा परत म्हणतो, तुम्ही चेक करा. आद्य लघु तो यगन म्हणावा, रगण म्हणावा मध्य लघु, अंत्य लघु तो तगण म्हणावा, नगण म्हणावा सर्व लघु. हे पहिलं कडवं. आणि दुसरं कडवं, आद्य गुरु तो भगन म्हणावा, जगन म्हणावा मध्य गुरु, अंत्य गुरु तो सगण म्हणावा, मगन म्हणावा सर्व गुरु. माझ्या याची लगावली कशी होईल हे सांगायचं. आता आद्य लघु तो यगन म्हणावा म्हणजे पुढचे 2 काय झाले, गुरु झाले. म्हणजे लगावली काय झाली, ल गा गा पहिलं, दुसरी गा ल गा, तिसरी गा गा ल, चौथी ल ल ल. ओके. त्याच्यानंतर पाचवी काय होईल, आद्य गुरु म्हणजे गा ल ल. त्याच्यानंतर ल गा ल, त्याच्यानंतर ल ल गा, ल ल गा, आणि गा 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 गा. हा, हे जर एवढ्या 8 लगावली आपल्याला कळाल्या तर आपण गझले मधले मास्टर होणार. आणि त्याच्यासाठी हे जे 2 कडवे आहेत ना, ते पाठच करायचे. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की सगळे जेवढे वृत्त आहेत ते याचे या 8 गणांचे परम्युटेशन कॉम्बिनेशन आहेत. आता आपण सर काही ना शंका गण म्हणजे काय? हा, गण म्हणजे जे 3 मात्राने 3 अक्षर त्याच्यावरून ते येतात. हा, अक्षर एक गण असतो. हे मराठीचं आहे बरं का, उर्दूचं नाही. उर्दू मध्ये वेगळे 4, तिथे 4, 5, 6 असं त्यांचं वेगळं शास्त्र आहे. आपण या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण रेणुका गझल मंच तर्फे हिंदी, उर्दू आणि फारसी गझलांची कार्यशाळा
1 महिन्याची घेतलेली आहे. माझा जेवढा मराठी व्याकरणाचा अभ्यास आहे तेवढाच उर्दू आणि फारसी व्याकरणाचा पण झालेला आहे. कारण माझे जे सुरेश भटांच्या अगोदर मी जे गझल शिकलो, डॉक्टर गुलाम रसूल म्हणून परभणीला मी असताना ते डॉक्टर म्हणजे संगीतामध्ये त्यांनी PhD केलं होतं आणि त्यांनी मला ते फारसी बहरे शिकवल्या होत्या आणि त्यावरून मी एक कार्यशाळा पण आपली घेतली. तर मराठीमध्ये 3 अक्षरांचा गण पडतो. आता आपण यामध्ये परम्युटेशन कॉम्बिनेशन कसे करतो की लगा गा याच्यामध्ये पुढे एखादं अक्षर वाढवू शकतो किंवा गाल गा. आता हे जे गाल गा तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये, गाल गा याच्या पुढे एक गा वाढवली तर काय होईल? गाल गागा. गाल गागा. आणि हे जर 2 वेळा रिपीट केलं एका ओळीमध्ये तर काय होईल? लगावली कशी होईल? पहिल्या ओळीची गाल गागा गाल गागा. तुम्ही हे लिहून घ्या 2 वेळा, गाल गागा गाल गागा. या लगावलीचं जे वृत्त तयार होतं या वृत्ताचं नाव मनोरमा असं आहे. मनोरमा. मनोरमा. आज आपण वृत्त शिकतोय की मनोरमा हे वृत्ताचं नाव आहे आणि मनोरमा या वृत्ताची लगावली काय आहे? गाल गागा गाल गागा गाल गागा. म्हणजे अक्षर किती झाली? 8 अक्षर. 8 अक्षर. कितव्या ओळीमध्ये? पहिल्या ओळीमध्ये. बरोबर आहे. आता दुसऱ्या ओळीमध्ये किती अक्षर येतील? 8 अक्षर आली पाहिजे. तेवढीच येतील. लगावली काय असणार आहे? तीच असणार आहे. म्हणजे वृत्त किती सोपं झालं. आपण जे सराव केला त्याच्यामध्ये तुम्हाला गाल गागा शब्द दिला होता की नाही? आणि जवळपास सगळ्यांचा बरोबर आला की नाही? आला ना. आता अर्थपूर्ण शब्द लिहायचे. आपण जे वृत्त शब्द आहेत ना हे अर्थपूर्ण, म्हणजे माझ्या मनातल्या भावना मला जर व्यक्त करायच्या असतील तर त्या मी गाल गागा गाल गागा. आज माझ्या वेदनेला, हे माझ्या गझलेचीच ओळ सांगतोय मी तुम्हाला, लक्षात येते? आज माझ्या वेदनेला. झालं का नाही? गाल गागा गाल गागा. कोण त्यावेळी. हा. आता तुम्ही असं गझल लिहिणं किती सोपं आहे, किती सोपं आहे की आपण काय करतोय? तंत्राकडून मंत्राकडे जातोय. आपण आता तंत्र शिकतोय. जसं आपण एखादी इमारत बांधायची असेल तर अगोदर काय करतो? पाया भरतो की नाही? बेसमेंट करतो का नाही? पाया. आणि ज्या इमारतीचा पाया पक्का आहे, मजबूत आहे, त्याच्यावर कितीही मजले इमारत बांधली तरी ती सुरक्षित असेल की नाही? आणि पायात जर कच्चा असेल तर ती त्याच्यावर 3 मजली इमारत बांधली किंवा 5 मजली इमारत बांधली तर काय होईल? ती कधीही कोसळू शकते, कारण पाया कच्चा आहे. तसं हे जे आपण 5 नोव्हेंबर पासून तुम्हाला छळत आहोत की याचे 10 शब्द लिहा, त्याचे 10 शब्द लिहा. मग काही लोकांना ते एखादी वेळी इरिटेटिंग झालं असण्याची शक्यता आहे की हे काय आम्हाला असं सांगतायत. तर हा गझलेचा पाया आपण पक्का करून घेतलेला आहे, पक्का. आणि आज बाईनं जे जोडाक्षराचं सांगितलं, लाख रुपये देऊन कोणी शिकवणार नाही एवढं ज्ञान आज माईंनी आपल्याला दिलेलं आहे. माईंच्या इतकं प्रभावी या गझलेमध्ये
तंत्र कोणालाही अवगत नाही. हे मी अगदी विनयानं सांगतो की मी सुद्धा माझ्या गजला माईकडून वृत्ताच्या बाबतीमध्ये, लगावलीच्या बाबतीमध्ये, जोडाक्षरांच्या बाबतीमध्ये तपासून घेतो आणि हे मी करतो हे सांगण्यामध्ये कुठलीही लाज वाटता कामा नये. बरोबर आहे. कारण गझल ही तंत्र शुद्ध असली पाहिजे. किती तंत्र शुद्ध असली पाहिजे तर 100% 100% तांत्रिक दृष्ट्या जी गझल शुद्ध असते त्याला गझल. आता मिन्ने सर मला वाटतं आहेत सर. पुढची ओळ सांगा ना. आज माझ्या वेदने नाही ते उदाहरण पूर्ण पाठ नाही माझी गझल ती. मला ते रजिस्टर काढून पाहावं लागेल. ओके सर. ओके. मला माझ्या तेवढ्या पाठ पण आपल्या लक्षात आलं. भारतवर्कर सर. हा बोला. काही चुकलं का सर माझी लगावली सांगताना बघा. नाही खूप छान सांगितलं सर. तुम्ही तुमचंच बोलणं मी पुढे कंटिन्यू केलं. तुम्ही खूप छान सांगितलं. हे जे यर तन भद समज जे तुम्ही सांगितलं ना, तुमचं व्याकरण म्हणजे गझल लिहिण्यापूर्वी ज्या गझलकार किंवा गझलकारा यांनी हे व्याकरण कोळून पिलेलं आहे त्यांना गझल ही अतिशय सोपी जाते. पण हे जर क्लिअर नाही झालं, आपण ते वारंवार 10 शब्द लिहा, 20 शब्द लिहा, हे जे तुम्हाला आम्ही छळत होतो त्या छळ्यामागे कारण हेच की तुमचं ते पक्क झालं पाहिजे. पक्क जसं आपण स्लॅब टाकला की ते कॉन्क्रीट त्याचं रिएन्फोर्समेंट झालं का नाही, ते मजबूत झालं का नाही, त्याचं एक ते मशीन टाकून पाहतात. तसं आजचा हा आपला गुगल मीटचा जो वर्ग आहे हा वर्ग यासाठीच आहे की आपल्याला लगावली आता जमलेली आहे. 1 आठवडा झाला आपला, बरोबर आहे. दुसरा आठवडा आपण प्रवेश करतो आहोत. तर 5 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत आपण फक्त लगावलीचा सराव केला आणि तो पाया माझ्या दृष्टीनं अतिशय मजबूत झालेला आहे. म्हणजे आता काय की यात आपल्या रेणुका गझल मंचच्या कार्यशाळेतून आपण जी विटांची भट्टी लावतो ती एवढी पक्की लावतो की एकही वीट त्यामधली कच्ची राहत नाही, पक्की करून घेतो. त्यामुळं रेणुका गझल मंचचा कार्यशाळेत शिकलेला जी व्यक्ती आहे ती यशस्वी गझलकार म्हणून पुढे येते. कारण तंत्राच्या बाबतीमध्ये कोणीही चुका काढू शकत नाही. कारण याचं जे उच्चारशास्त्र आहे, स्वरशास्त्र आहे, हे स्वरशास्त्र आपल्याला काही वैज्ञानिक अभ्यास करायचा नाही, पण काय करायचं, मोठमोठ्यानं असं ओरडायचं मोठमोठ्यानं. अक्षम्य आपोआप येतं. म्हणजे आपण जर ते मोठ्यानं उच्चार केले, उच्चारशास्त्र म्हणजे उच्चारच करायचा, 4 वेळा 5 वेळा 10 वेळा उच्चार करा, तुमचं तुम्हाला समजेल कोणाला हे बरोबर आहे का, ही माझी लकावली बरोबर आहे का चुकली, असं इतरांना विचारावं लागणार नाही. एवढा पक्का सराव आपण केलेला आहे. आता उद्या पुन्हा टाकत असताना तुमच्या शब्दापुढे फुली आली नाही पाहिजे, असे फुली आली नाही पाहिजे. कारण आपण तो टाकण्यापूर्वी 3-3दा त्याचा उच्चार केला. गझल आणि उच्चार याचा काय संबंध आहे? गझल ही वृत्तबद्ध आहे आणि वृत्त काय आहे, जसं मनोरमा वृत्त पाहिलं, गाल गा गा गाल गा, आपण पाहिलं ना,
मग याचा संबंध उच्चारशास्त्र म्हणजे आपण काय करतो, संगीत ऐकतो ना, शास्त्रीय संगीत वेगवेगळ्या रागामधलं. तर आपल्याकडे सुरेश भटांचा शास्त्रीय संगीताचा अभ्यास खूप दांडगा होता, खूप अभ्यास होता त्यांचा. कोणते यमन राग कोणता, कल्याण राग कोणता, मालकंस राग कोणता, तो कधी म्हणायचा असतो. आणि मला त्यांनी साधारणपणे 1982 मध्ये त्यांनी मला सांगितलं की रेभ तू शास्त्रीय संगीताचा जुजबी का होईना पण स्वतःमध्ये आवड निर्माण कर, आवड निर्माण कर शास्त्रीय संगीत ऐकायची. भलं तुला त्या आ उ मधलं काही कळत नसेल, पण ऐकून ऐकून तू तानसेन नाही होणार, तानसेन नाही होणार. मग काय होणार, कानसेन. कानसेन म्हणजे आपल्याला आता मला जर भीमसेन जोशी चदर सुखदा बारंबार हा राग म्हणत असतील तर मला पटकन लक्षात येतं की अरे हा दुर्गा राग आहे, लक्षात येते. म्हणजे आपल्याला स्वरशास्त्र हे शास्त्रीय संगीत आणि लाईट म्युझिक, म्हणजे लाईट म्युझिक मध्ये काय येतं, गीत येतं, भावगीत येतं, गझल येते, हे लाईट व्होकल मध्ये येतं, म्हणजे हलक्यामध्ये. पण ते सुद्धा वृत्तला, म्हणजे आपण जे गझल वृत्तबद्ध लिहितो त्याच्या पाठीमागे कुठला तरी राग असतो, त्या रागामध्ये ती गाता येते. आणि आपल्याकडे एक जुने मराठी कवी होऊन गेले, कोणाला त्यांचं नाव माहिती, ज्या कवीचा शास्त्रीय संगीताचा अतिशय दांडगा अभ्यास होता, ते म्हणजे कविवर्य भा. तांबे. भा. तांबे. मधु मागशी माझ्या सख्या परी, मधु घटची रिकामे असती घरी. हा, तर हे भा. तांबे यांचा शास्त्रीय संगीताचा एवढा दांडगा अभ्यास होता की ते जे वृत्तबद्ध कविता लिहायचे त्याच्या खाली कंसामध्ये लिहायचे की ही गीत, ही कविता यमन रागामध्ये गाता येते. दुसऱ्या खाली लिहायची ही कविता मालकंस रागामध्ये गाता येईल. म्हणजे ते त्या वृत्ताचा आणि शास्त्रीय संगीतातील रागांचा जो अनन्यसाधारण संबंध आहे तो संबंध यामधून आपल्या लक्षात येतो. आपल्याला फार खोलत जायचं नाही, पण आपण ही एक एवढा उपद्व्याप का करतो, का लगावली शिकतो, का वृत्त शिकतो, तर आपली गझल ही फक्त वाचनीय न राहता कशी राहिली पाहिजे सांगा बरं, फिल इन द ब्लँक करा. गझल केवळ वाचनीय नसते तर ती डॅश असते. वाचनीय केवळ वाचनीय नसते तर श्रवणीय असते, श्रवणीय. हा, आता या बाबतीमध्ये तुम्हाला बोर तर होत नाही ना माझं बोलणं? 5 मिनिटं बोलू का? कारण मी उत्स्फूर्तपणे बोलतोय, उत्स्फूर्तपणे म्हणजे एक्सटेम्पो बोलतोय. हे काही कुठे लिहून ठेवलेलं नाही, जे माझ्या मनामध्ये आहे ते आपल्याशी बोलतोय. की आपण जी गझल लिहितो त्यामध्ये कोणतेही अलंकारिक शब्द नसावेत. कवितेमध्ये, भावगीतामध्ये अलंकारिक शब्द असतात, पण गझलेमध्ये अलंकारिक शब्द वापरू नयेत. अलंकाराचं आणि गझलेचं वाकडं आहे. कवितेमध्ये, भावगीतामध्ये, गाण्यामध्ये अलंकार चालतात. तुम्हाला ते व्याकरणाचं पुस्तक माहितीये का, मोरा वाळंबे यांचं सुगम मराठी व्याकरण? आहे माझ्याकडे आहे. ते प्रत्येकाजवळ
असावं आहे. आणि जर ते 200-250 रुपयाचं पुस्तक आहे पण आता ते सध्या ऑनलाईन फुकट उपलब्ध आहे. उद्या ते पुस्तकाची लिंक टाकू का मी तुमच्या ग्रुपवर?